पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं आवाहन केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतलाय। मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी त्यांच्या ताफ्यात 12 ते 15 गाड्यांचा समावेश असायचा, मात्र आता इंधन बचत आणि काटकसरीचा संदेश देण्यासाठी ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून ती 7 ते 8 गाड्यांपर्यंत आणण्यात आली आहे। आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवत हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं। देशभर इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान राज्य सरकारमधील काही मंत्र्यांकडूनही ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याबाबत सकारात्मक पावलं उचलली जात असल्याची माहिती समोर आली आहे। स्वीकारलं होतं आणि म्हणून आपला देश जो आहे तो कोविडमधून देखील सुरक्षितपणे बाहेर पडला। आता हे जे अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून, देशहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे आणि त्यामुळे आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे। या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे। इतर जे काही आपले जे डॉलर ज्याच्यावर खर्च होतात, इम्पोर्ट जे आपण करतो, आता क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावर आपण इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे हे कमीत कमी त्याच्यावर काटकसर करून ते कमीत कमी त्याचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मोदीजींनी केलं। मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे। हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याचा वापर केलेला आहे आणि इतर ज्या काही गाडी ज्या माझ्या ताफ्यामध्ये ज्या आवश्यक सुरक्षेविषयक आवश्यक ज्या गाड्या आहेत तेवढ्याच गाड्या या माझ्या ताफ्यामध्ये राहतील।